निर्धारित 5 षटकांचा सामना हा सुद्धा मित्रांनो आपण एन्जॉय करू शकाल। या अगोदरचा सामना फार दिमागदार पद्धतीने खरं तर जिंकलाय एकवीर मानकोली संघाने। मॅन्डेटरी पॉवर प्ले क्षेत्ररक्षणाची रचना जर आपण पाहिली तर एचटी रक्षक यष्ट्यांच्या मागे, त्याचबरोबर दूरवर उभे आहेत शॉर्ट थर्डमॅन किंवा फ्लाय स्लिप ज्याला आपण म्हणू शकतो। एक पॉइंट आहे, कव्हर आहे, त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर आणि या मिड ऑन लेग क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो शॉर्ट स्क्वेअर लेग, लॉंग ऑफ अँड लॉंग ऑन। पहिला चेंडू डावखुरी हाताचा गोलंदाज, व्हॉट ए ग्रेट बॉल। पहिला चेंडू खरं तर डीप होत असताना उजव्या यष्टीच्या बाहेरचा भरधाव वेगाने हाताळला या गोलंदाजाने मनीष तात्रे नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर पोसरी संघ रायगड विभागातील कर्जत विभागातील एक अतिशय नामवंत अशा पद्धतीचा संघ आहे। खालापूर तालुक्यातील हा संघ खरं तर आपल्याला पाहायला मिळतो आणि रायगड क्रिकेटमध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे आणि ते नाव जपण्याचं खरं तर जपण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथे निश्चितच केला जाईल। फार दूरवरून प्रवास करून आलेले आहेत आणि त्याचं चीज खरं तर ती सार्थकता इथे आपल्या खेळातून त्यांना आणावी लागेल। क्षेत्ररक्षणात लगेच पुन्हा एकदा थोडासा बदल केला जातो। मनीष तात्रे मयूर पाटील कर्णधार खरं तर पोसरी संघाच्या आपण पाहतो। क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला, पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल मनीष तात्रे। यावेळेचा चेंडू या फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित नाही आहेत, तटीयार सर्कल भेदले, पाठपुरे होऊन क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात। अंतिमतः व्हॉट ए ग्रेट एफर्ट सेव्ह केलेले आहे। काय अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं, दर्जेदार क्षेत्ररक्षण। अशा पद्धतीच्या क्षेत्ररक्षणाची बऱ्याचदा आपल्याला गरज असते ना, असं क्षेत्ररक्षण झाल्यानंतर खरं तर संपूर्ण संघ चार्ज अप होत असतो आणि तेच काम इथे मैदानाच्या आतमध्ये केलेले आहे या क्षेत्ररक्षकाने। दर्जेदार क्षेत्ररक्षण, 3 धावा धावपलकावर लागलेला खरं तर आपल्याला पाहायला मिळतात। पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल मनीष तात्रे। स्ट्रायकिंग इनला विकी, डावखुरी हाताचा फलंदाज आहे, स्लॉक करायचं होतं चेंडूला आतल्या खरं तर अंगाला लागून चेंडू मागच्या बाजूला जातोय। बॅटची कड घेतली गेली, एक धाव इकडे सुद्धा उपस्थित होती। 4 धावा, चतुर्थ श्रेणीचं धावपल खरं तर आपण म्हणू शकतो। 4 धावा धावपलकावर गेलेले आपल्याला पाहायला मिळतील। मनीष तात्रे याचं चांगलं षटक आतापर्यंत राहिलेलं आहे। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक ज्यावेळेस तुम्ही हाताळता त्यावेळेस तुमच्याकडे अचूकता असली पाहिजे आणि ती अचूकता त्याचबरोबर योग्य वेग मैदानाच्या आतमध्ये प्रोड्यूस करत असताना दाखवत असताना मनीष तात्रे ह्या खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज ज्यावेळेस त्याच्याकडे वेग असेल, अनुशासन असेल, त्यावेळेस तो अधिक भेदक बनत असतो। उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एज लागले, चांगलं क्षेत्ररक्षण। गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उभे होते, यावेळेस चेंडू अडवला, इकडे सुद्धा 1 धाव आलेली आपण पाहू शकाल। पंचतारांकित 5 धावा याचबरोबर या धावपलकावर जोडल्या जातील। फार मोठा होम क्राऊड आपण अगोदरच्या सामन्यासाठी मानकोली संघाच्या समर्थनार्थ आलेला पाहायला मिळाला। मोहित केनी याचं पहिलं षटक फार चांगलं राहिलं होतं, त्यानंतर त्यालाही खरं तर आभाळ दर्शन करून दिलं होतं फलंदाजाने, परंतु इक्वेशन टीमच्या बाजूने होतं। यातून काहीतरी धडा शिकावा लागेल, इन फ्युचर येणाऱ्या गेमसाठी प्लॅन करावे लागतील। गोलंदाज तयार, खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, डीप मधून अगदी समोर येत आहे, चेंडू अडून फेकी केली जाईल। फक्त 1 धाव इथे सुद्धा उपस्थित आहे। 6 धावा धावपलकावर याच बरोबर जोडलेले आहेत। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक काय अप्रतिम रीतीने हाताळतो मनीष तात्रे हा गोलंदाज। एकही मोठा फटका नाही, एकही चौकार नाही, हवाई मार्गाने खेळण्याची संधीच मुळात दिली जात नाही, अगदी बुंद्यामध्ये चेंडू टाकले जातात, फुल लेनचे चेंडू अप्रतिम रीतीने हाताळतो हा गोलंदाज मनीष तात्रे। उजव्या यष्टीच्या फार बाहेरचा हा चेंडू आहे, पंच आमच्याकडे वळले आणि हा चेंडू इथे वाईड घोषित केला गेलेला आहे। समालोचन कक्षासमोरचा जी रेलचेल आहे ती थोडीशी कमी झाली तर फार बरं होईल। प्रेमनाथ माळी अँड ऑल, फुलटॉस आहे, समोरच्या दिशेने खेळून काढले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, लॉंग ऑफ मध्ये चेंडू अडवून फेकीत झाली।
याचबरोबर मला असं वाटतं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये इथे झालेलं आहे. कंप्लीट पहिल्या षटकाच्या अंती धावपलकर धावांची जर आपण संख्या पाहिली तर ती आहे 8, म्हणजे 8 धावा धावपलकर जोडल्या गेल्या. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये करताना गोलंदाजाला आपण पाहिलेला आहे. मनीष तात्रे नावाचा गोलंदाज इथे पोसरी संघासाठी उपस्थित आहे. चांगली गोलंदाजी केली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले ज्यावेळेस तुमच्याकडे फार कमी क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या बाहेर असतात त्यावेळेस तुमच्याकडे जर अचूकता नसेल, तुमच्याकडे अनुशासन नसेल, अकॉर्डिंग टू दी फील्ड तुम्ही गोलंदाजी केली नाही तर समोरचे फलंदाज त्याचा अधिकाधिक फायदा घेण्याच्या अगदी मानसिकतेत असतात. टेलिव्हिजन स्क्रीनवर खरं तर आपण ह्या 3 ड्रीम बाईक्स पाहू शकता ज्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर अँड बेस्ट बॅट्समन यांच्यासाठी ह्या तिन्ही बाईक्स आहेत. अनेक स्पर्धा आपण पाहतो ज्यामध्ये फक्त आणि फक्त सिरीजसाठी अशा पद्धतीची बाईक असते, परंतु यावेळेस ही स्पर्धा या सगळ्या गोष्टींसाठी वेगळी आहे. जिगादादा केणी आणि साहिल केणी यांच्या वतीने ही स्पर्धा तुमच्या आमच्यापर्यंत आणलेली आहे. आणि म्हणून या स्पर्धेमध्ये एखादा गोलंदाज चांगली कामगिरी करत असेल आणि त्याला जर मॅन ऑफ द सिरीज मिळणार नाही कारण तो फलंदाज तितका चांगला नसेल तर गोलंदाजीच्या जीवावर सुद्धा तो खरं तर बाईक मिळवू शकतो. एखादा फलंदाज फार चांगला फलंदाज आहे, चांगली फलंदाजी झाली परंतु विकेट्स मिळवल्या नाही, गोलंदाजी त्याच्याकडे तितकी चांगली नाही, परंतु नुसत्या फलंदाजीच्या जीवावर सुद्धा तो इथे एक बाईक मिळवू शकतो. आणि मॅन ऑफ द सिरीज दोन्ही गोष्टींनी पुढे गेलेला खरं तर खेळाडू त्याच्यासाठी इकडे बाईक्स उपलब्ध आहेत. अशा पद्धतीने 3 ड्रीम बाईक्स इथे आपल्याला खरं तर पाहायला मिळतात. फार मोठं आकर्षण आहे. दुसरी एक अतिशय महत्त्वाची बाब या स्पर्धेची मी निश्चितच सांगेल. गोलंदाज तयार, फुलटॉस आहे, टर्न केले चेंडूला, पंचांच्या इशाऱ्याची वाट, स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो, हा चेंडू नो आणि त्याचबरोबर षटकार की चौकार. यस, इकडे रेफर केलं गेलेलं आहे. पंचांची नजर तिथपर्यंत खरं तर चोखपणे पोचत नाही. काही बॅरियर्स असतात. थर्ड अंपायर इकडे खरं तर कॉल केला गेलेला आहे. पंचांना विनंती असेल या गोष्टीची शहनिशा आपण करायचे. जेपी पॅनलचे चीफ जय पवार सर माझ्याबरोबर जोडले गेले आहेत अगदी कंट्रोल रूम मध्ये. दिनेशजी चौगुले नवघर, आपणास विनंती, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. पाहायचंय जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेला कव्हरेज मिळत आहे. 1 बाउन्स ओव्हर दी रॉप, 4 रन्स, चौकार. अगदी पारदर्शकता, नो बॉल आहे. येणारा चेंडू फ्री हिट असेल. या सिटीज मुरबी संघ फलंदाजी करताना पाहतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेचा हा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला, फ्री हिट वर. यावेळेस खेळ आहे वर, चेंडू सीमा पार, चौकार. काय फटका खेळला मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजाने. खरं तर फ्री हिट ज्या वेळेस येतं त्यावेळेस फलंदाज एका वेगळ्या दुनियेमध्ये गेलेला असतो, एका वेगळ्या विश्वामध्ये गेलेला असतो. त्याला असं वाटतं की या चेंडूवर मी काहीही करू शकतो आणि म्हणून वाकडे तिकडे फटके, उलटे सुलटे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांचा आम्ही पाहिलेला आहे. परंतु यावेळेस फलंदाजाची दाद द्यावी लागेल. ज्या पद्धतीने विथ दी मेरिट ऑफ दी बॉल, ऑन दी मेरिट ऑफ दी बॉल खरं तर हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार, 17 धावा धावपलकर. गोलंदाज विशाल तयार. इथे शपल क्रॉस झाले. यावेळेस पुन्हा एकदा वज्र प्रहार, षटकार. फार मोठं नाव आहे ओमकार पाटील. मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाप्रमाणे खरं तर खेळ करतायत. 2 चौकार 1 षटकार. आपण पाहूया आपल्या टीव्ही रिप्ले मध्ये कशा पद्धतीने फटका सजवला होता. शपल झाले होते, क्रॉस झाले होते, त्यानंतर मिळणारं वळण सुद्धा खरं तर कव्हर केलं होतं. यावेळेस हा फटका फसला. 2 चौकार 1 षटकार लगवणारा ओमकार पाटील यावेळेस फसला, धक्का बसला, फलंदाज बाद. कशा पद्धतीने झेल पकडले आपण पाहूयात. खरं तर उंच उंच आभाळामध्ये चेंडू होता. पुन्हा एकदा आपल्याला रिप्ले दाखवला जातोय. हा फटका कसा फसलेला आहे आपल्याला पाहायचंय. खरं तर अगदी अग्रभागी लागला होता बॅटच्या, म्हणूनच हा चेंडू फार काळ हवेमध्ये गेला. कन्व्हिन्सिंग फटका खरं तर खेळता आला नव्हता फलंदाजाला. या अगोदर चांगली फटकेबाजी राहिली होती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, लवकर एंटर व्हा.
प्लीज यानंतर विनंती असेल डगआउटला आपल्याला यानंतरचा नेक्स्ट फलंदाज सुद्धा तयार ठेवायचा आहे आणि जास्तीत जास्त म्हणजे 38 सर्कल क्रॉस करण्याच्या आतमध्ये आपण नवीन फलंदाज पाठवून द्या. प्रोफेशनल क्रिकेट आहे आणि त्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होणं अतिशय गरजेचं आहे. वेळेच्या बाबतीत खरं तर सहकार्य त्या पद्धतीने ही मिळू शकतं. 23 धावा धापलकर. विशाल भोईर तयार असतील पुढच्या चेंडूसाठी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज शुभम. विकी पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला उपस्थित आहेत. मोठा फटका खेळायचा आहे. चेंडूची लाईन रीड करता आली नाहीये. चेंडू फैचा कोणताही संपर्क कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये नाहीये आणि 22च्या रूपाने मैदानाच्या आतमध्ये ही धाव निश्चितच कंप्लीट केली गेली. एक धाव आली. धावफलक एकने पुढे मार्गस्थ झालं. 24 धावा धावफलकर आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या मनीष तात्रे नावाच्या गोलंदाजाने. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं एक अप्रतिम उच्च दर्जाची गोलंदाजीचा नमुना आपण खरं तर पाहिला आणि दुसऱ्या षटकामध्ये एक षटकार एक चौकार त्याचबरोबर नो बॉलच्या रूपाने खरं तर अजून एक चौकार अशा पद्धतीने फटकेबाजी आणि धावपलकाला वेग तर देता आलेला आहे फलंदाजांना. परंतु आता हे षटक कंप्लीट करणं यानंतर फलंदाजांना शांत ठेवणं हे फार मोठं आव्हान इथे असेल या गोलंदाजासाठी. पाहायचंय क्षेत्ररक्षणाच्या रचनेत थोडासा बदल केला जातोय. विकी आणि शुभम हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. डावखुऱ्या आताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला विकी पाटील. विकीसाठीचा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह आपण पाहिलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. वेंट लाईक अ बुलेट विथ द ग्रेट टायमिंग फॉर रन्स. खरे तर थोडे फाईन उभे होते आणि त्याचबरोबर मिडवे मध्ये होते तरी सुद्धा क्षेत्ररक्षकाला वाव मिळाला नाही. इथे बसून फटका सजवण्याचा प्रयत्न होता. इम्प्रोवाइज स्ट्रोक इथे अप्लाय करायचा होता. इथेही यावेळेस गोलंदाजाची छाप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाला खरं तर वळला इन कटर होता आणि म्हणूनच इथे गोलंदाजाचं वर्चस्व प्रस्थापित झालंय. शेवटचा चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये फेकण्यामध्ये समर्थ ठरलाय गोलंदाज आणि सुटकेचा खरं तर निश्वास टाकलाय. कारण तर या षटकाचा आपण विचार केला तर या षटकामध्ये 3 चौकार आले होते. एक षटकार आला होता. पहिल्या षटकाच्या अंती धावा होत्या 8 आणि दुसऱ्या षटकाच्या अंती धावा झालेल्या आहेत 28. म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये एकूण धावा खर्च झालेले आहेत 20. आतापर्यंत एक गडी खरं तर बाद झालेला. ओमकार पाटील यांचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलं आहे. अगदी डावाला चांगली सुरुवात त्यांनी करून दिली होती आणि धावपलकर त्यांनी धावा जोडलेल्या होत्या 17. यस यस यस. फर्स्ट एड बॉक्स मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध करून द्यायचा आहे संकेतकेनी. तुमचं काम यानंतर अतिशय महत्त्वाचं ठरेल. निर्धारित 5 षटकांचा सामना आहे. 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपलेली आहेत. चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट नियोजनाने तुमच्या समोर आलेली आहे आणि एका गोष्टीची खरं तर या अगोदर आपण चर्चा करत होतो की इतर स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये फरक तो काय. कारण ज्यावेळेस तुम्हाला 3 लाखाचं बक्षीस तुमच्या समोर खरं तर प्रथम क्रमांकाचं बक्षीस असतं त्यावेळेस आपण घेणाऱ्या एंट्री फीचा जर विचार केला तर कमीत कमी 25 ते 30 हजार रुपये एंट्री फी असते. परंतु या स्पर्धेमध्ये फक्त आणि फक्त 20,000 रुपये इथे प्रवेश फी खरं तर ठेवली गेलेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर क्रिकेट रसिकांसाठी ही फार मोठी मेजवानी आहे, फार मोठी पर्वणी आहे आणि तिला दोन्ही हाताने आतापर्यंत खरं तर क्रिकेट रसिकांनी कबूल केलेले आहे. अनेक मातब्बर संघ खेळताना खरं तर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. त्यांचा आपण उल्लेख केला तर आणि एकूण खरे तर 6 बक्षिसं आहेत. म्हणजे 6व्या क्रमांकावर सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचं बक्षीस घेऊन इथून हे मैदान सोडता येईल. आतापर्यंत आपण विचार केला तर फार मोठे मोठे संघ या क्रीडा नगरीमध्ये खेळलेले आपण पाहिलेले आहेत. त्यांची हजेरी लागलेली पाहिलेले, त्यांचा चांगला खेळ आपण पाहिलेला आहे. सोमवारचा जो खेळ झाला त्या खेळामध्ये आपण पाहिलं की क्रिशा 11 नावासारखा मोठा संघ होता. सोनारपाडा होता, गोठीगर बी, बामणडोंगरी, बाळकुम, देवरुंग अशा पद्धतीचे चांगले संघ होते. वडवली बी पहिल्या रात्रीमध्ये खेळताना तुम्ही पाहिली. SSCC खंबाळपाड्याचा खेळ तुम्ही पाहिला आणि DH जाई संघ खेळताना पाहिले. परंतु या सगळ्या गोष्टी जरी असतील तरी त्या लॉटमधून जय दुर्गा सुरई आपल्या शेजारील संघाने फार अप्रतिम कामगिरी केलेली आपण पाहिली. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा जर आपण विचार केला तर टेंबवली संघ होता. त्याचबरोबर RCC पेठ, मोठा गाव, कामोठे, खार्डी अशा पद्धतीचे चांगले प्रोफेशनल क्रिकेट खेळणारे संघ आपण पाहिलेले होते. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये निश्चितच संपलेले आहेत. जाऊया बॅक टू दी क्रिकेट नाऊ. 28 धावा धावपलकावर 2 षटकं संपली. क्रमांक 3चं षटक घेऊन मनीष तात्रे तयार.
सेकंड स्पेल मध्ये आलाय. शुभम साठीचा पहिला चेंडू एज लागली. क्षेत्ररक्षक यावेळेस प्रयत्न करतो परंतु चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेरून निघून गेला. सीमा बार चौकार. या चौकाराने धावफलक 32-32 पर्यंत गेलेलं खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका खेळायचा होता परंतु मोठी कड लागलेली होती आणि त्यामुळे जास्त अंतर इथे कापता आलं या चेंडूला. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजाकडे भरधाव वेग आहे आणि ते वेगाचा अशा पद्धतीने सुद्धा वापर होऊ शकतो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे. लेफ्ट आर्म राऊंड अगदी 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 खोलवर टप्प्याचा चेंडू. यॉर्कर होता, मिस बाय लिटिल मार्जिन. आणि मला असं वाटतं फलंदाज अतिशय नशीबवान राहिलेले आहेत ज्या पद्धतीने हा चेंडू कुठेतरी बॅटला जाऊन तिथे त्या चेंडूचा स्पर्श झाला. अदरवाईज यष्ट्यांचा वेध या चेंडूने घेतला असता. इतकी अचूकता या चेंडूवर खरं तर इथे प्रदान केली होती मनीष तात्रे नावाच्या या गोलंदाजाने. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना 8 धावा फक्त खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या स्पेलमध्ये कर्णधार त्यांना घेऊन आलेले आहेत. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेत पुन्हा एकदा थोडासा बदल केला जातो. खरं तर हे क्रमांक 3चं षटक आहे. ऑन साईडला आपण क्षेत्ररक्षक पाहिलं तर ते आहे 4 आणि उर्वरित क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर ते ऑफ साईडला आपल्याला पाहायला मिळतात. मनीष तात्रे. इथे बिगिट करायचे. फोर्सिबल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. उजव्या इष्टीच्या फार बाहेर चेंडू किचून मारायचा होता परंतु चेंडू त्यांच्या रीच मध्ये आला नाही. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला इम्पॅक्ट वळला आणि म्हणूनच पंचांनी या चेंडूला इथे स्वेर घोषित केलं. अवांतर 1 धाव आली. मनीष तात्रे यांनी पहिल्या षटकामध्ये सुद्धा एक वाईट चेंडू हाताळला होता. पाहायचंय यानंतर कशा पद्धतीने गोलंदाजी असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विकी. विकीसाठीचा हा चेंडू आहे. व्हॉट ए ग्रेट शॉट. सुरेश रैनाची आठवण मैदानाच्या आतमध्ये खरोखर आपल्याला आली असेल परंतु इथे एलिव्हेशन मिळालं नाही. क्षेत्ररक्षकाने टिपलाय चांगला झेल. यावेळेस फटका चांगला होता परंतु प्लेसमेंट फसली. फलंदाज झेलबादच्या रूपाने बाद. चौतीस धावा धावपलकावर 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. 2.3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेला आहे. शुभम मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने आतापर्यंत खेळ त्यांनी दाखवलेला आहे. एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. विकीचं कॉन्ट्रीब्युशन खरं तर चांगलं राहिलं होतं आणि ज्यावेळेस तुमच्याकडे लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असेल त्यावेळेस फलंदाजी करणारा संघ बऱ्याचदा अग्रेसर झालेला पाहायला मिळतो आणि त्यातून समोरच्या कर्णधाराची सुद्धा त्रेधा तिरपीट झालेली असते. तुम्हाला बऱ्याचदा क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल करायचा असतो. त्याचबरोबर गोलंदाजाला सुद्धा त्याच्या लाईन आणि लेंथमध्ये वारंवार बदल करावा लागतो. या सगळ्या गोष्टी बोलण्यासाठी जितक्या सोप्या आहेत परंतु मैदानाच्या आतमध्ये त्या करणं तितक्याच कठीण असतात. नवीन फलंदाज बंटी ठाकूर शुभमच्या सोबतीने. मनीष तात्रे पुन्हा एकदा तयार असतील या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. लेफ्ट आर्म राऊंडनी गोलंदाजी करतात स्ट्रायकिंग एंडला नवीन आलेला फलंदाज बंटी ठाकूर. पॅडल स्वीप करायचा होता आणि यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर वाईड यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये हाताळलेला आहे या गोलंदाजाने. या गोलंदाजाकडे सर्व काही आहे. ज्या पद्धतीचा फॉलो थ्रू आपण पाहतो गोलंदाजाचा त्याचबरोबर रिदमिक ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. रनवेमध्ये अप्रोच चांगला आहे. रिलीजिंग पॉईंट चांगला आहे. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुमच्याकडे लीप मोमेंट चांगली आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज करण्यामध्ये खरं तर सक्षम ठरतोय मनीष. उजव्या इष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा अगोदरच्या चेंडूची रिप्लिका जेरॉक्स कॉपी आपण पाहिली आणि हा चेंडू सुद्धा इथे बघा ट्रॅम लाईनला अगदी खरं तर तिचा क्षम कुशल विचारत असताना चेंडू निघून गेला. टाटा बाय बाय करत असताना चेंडू निघून गेला. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय पोचरी संघाकडून मनीष तात्रे. इथेही वाईड यॉर्कर शोधायचा होता. क्षेत्ररक्षक उपस्थित असतील. चेंडू अडून फेक होईपर्यंत 1 धाव निश्चितच पूर्ण केली जाईल. 35 धावा याचबरोबर या धावपलकर जोडल्या जातील. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. 2 गडी बाद होत असताना 35 धावा धावपलकर जोडलेले आहेत. नाणेफेक जिंकली होती पोसरी संघाने. त्यानंतर त्याने खरं तर गोलंदाजी स्वीकारलेली आहे. आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली आहे. क्रमांक 2चं षटक 20 धावांचं असताना सुद्धा
3 षटकानंतर 35 धावा धावपल आहेत, म्हणजे गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे. आणि मनीष तात्रेचं विशेष खरं तर कौतुक करावं लागेल, त्याचा उल्लेख करावा लागेल, ज्या पद्धतीने गोलंदाजी त्याने इथे आपल्याला दाखवलेली आहे. रायगड विभागातील खालापूरला बिलॉंग करणारा हा संघ रायगड क्रिकेटमध्ये खरं तर फार मानाचं स्थान आहे पोसरी या खरं तर टीमला. आणि त्याचबरोबर RMSK YCC मुरबी हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पनवेल विभागाला रिलेट करणारा संघ पाहतो. फार दूरवरून प्रवास करून हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आव्हान प्रस्तुत करण्यासाठी या श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडानगरीमध्ये माणकोली येथे उपस्थित झालेले आहेत. कारण हे आयोजन आहे स्वर्गीय कबड्डी निर्माण स्मृती चषक 2022चं. दिमागदार पर्व तुमच्या आमच्या समोर खरं तर आहे. माणकोली गावच्या एशाच्या खरं तर शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलेला आहे. आणि याचं कारण म्हणजेच ही स्पर्धा. ग्रामीण क्रिकेटचा संग्राम आपण अनुभवतो. बक्षिसांची रेलचेल आणि अतिशय लक्षवेधी आणि आकर्षक स्पर्धा. मयूर पाटील क्रमांक 4चं षटक. मोठा फटका खेळायचा आहे, अधिकची गती दिली गेली जात नाही. कमी खरं तर रनवेमधून कमी पावलांचा रनअप घेत असताना गोलंदाजी करतोय. पाहायचंय अगदी फिरकी गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना आपण पाहिलेलं आहे. इथे सुद्धा मोठा फटका खेळायचा होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, फुलं लेंथ होती, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळण घेतो आणि म्हणूनच खरं तर हे जे घेतलेलं वळण आहे ते कव्हर करता आलं नव्हतं फलंदाजाला. अदरवाईज एखादा ड्राईव्हचा फटका आपण पाहिला असता. 36 धावा धावपलकर जोडल्या गेलेले आहेत. मयूर पाटील याची चांगली गोलंदाजी आहे. मनीष तात्रेच्या पावलावर पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी करतायत. इथे हा चेंडू सुद्धा चांगला आहे. आम बॉल मैदानाच्या आतमध्ये खरं तर वापरला. चेंडू पडल्यानंतर सरळ गेला. अगोदरचे 2 चेंडूंनी वळण घेतलेलं असताना फलंदाजाने खरं तर त्या गोष्टीची अपेक्षा केली होती की यानंतरचा चेंडू सुद्धा त्याच पद्धतीने माझ्यासमोर फिरणार राहील, परंतु इथे ती फिरकी बंद केली होती. सरळ चेंडू प्रोड्यूस केला होता. आम बॉल मैदानाच्या आतमध्ये मयूर पाटीलचा आपण पाहिला. चांगली गोलंदाजी. सुरेख चेंडू. यावेळेस मला असं वाटतं थोडीशी दिशा भरकटली आहे की काय. पंच ती गोष्ट आपल्यापर्यंत निर्देशित करतील आणि या ज्या गोष्टीचा उल्लेख केला तेच झालंय. 1+1 2 धावा दरम्यान इकडे पूर्ण केले जातील. अगोदरचे तिन्ही चेंडू वेल डिरेक्टेड होते, दिशा चांगली होती. इथे अनियंत्रित दिशा आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर गोलंदाजाला अपेक्षित वळण इथे पाहायला मिळालं नव्हतं. अदरवाईज चेंडू अधिकचं जर वळण त्या चेंडूने घेतलं असतं तर यष्ट्यांचा वेध सुद्धा घेतला असता. शपल क्रॉस होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न. अंतिमतः फ्लिकला सदृश्य फटका खेळायचा होता. इथेही कॉर्डिनेशन नाही. पायाचे फार शपल होत आहेत. टीव्ही रिप्लेमध्ये आपण पाहिला 2 पायांच्या मधून चेंडू खरं तर मागे मार्गस्थ झाला. यष्टीरक्षक चांगल्या पद्धतीने काम करतायत. चांगलं यष्टीरक्षण आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. आणि यष्टीरक्षक उंच पुरे अशा पद्धतीची शरीरयष्टी त्यांच्याकडे. कोण आहे? मनीष तात्रे उपस्थित आहे. ते अगोदर 2 षटकं हाताळलेली आहेत. इथे हा फटका चांगला षटकार. पंचेचाळीस धावा आतापर्यंत धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. मयूर पाटील इथेही बिगेट करायचं आहे, पाहायचंय. 1 धाव तर निश्चितच उपलब्ध असेल आणि ही धाव लेगबायच्या रूपाने इकडे अंकित केली जाईल. आणि या षटकारा अंती खरं तर हे षटक अतिशय कमी वेळेमध्ये आता संपलेलं आपण पाहिलं. आणि या षटकामध्ये खरं तर एकूण धावा आलेल्या पाहायला मिळाल्या 10 आणि धावपलक जाऊन पोहोचलेले आहे ते 46-46 पर्यंत 4 षटकांचा खेळ संपला. तर फेकलं जाईल पाहायचंय. या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. क्रमांक 5चं षटक पाहायचंय कोणत्या गोलंदाजाकडे जातील. या अगोदर चांगली गोलंदाजी मनीष तात्रेची 2 षटकं आपण पाहिली. त्यानंतर 2 षटकांमध्ये खरं तर त्याने 15 धावा खर्च केल्या. विशाल भोईर याचं 2ऱ्या क्रमांकाचं षटक 20 धावा देऊन जाणार होतं. क्रमांक 4चं षटक मयूर पाटील याने खरं तर फेकलेलं आपण पाहिलं. या षटकामध्ये 11 धावा खर्च झालेल्या आहेत. RMSK YCC ग्रामस्थ मंडळ मुरबीच्या आयोजित मित्रांनो एक फार मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. ज्या स्पर्धेमध्ये 24 बाईक्स पहिल्यांदाच तुम्हाला पाहायला मिळतील. स्वर्गीय माननीय सरपंच विश्वनाथ शेठ ठाकूर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही स्पर्धा खरं तर खेळवली जाईल. आणि 19 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या दरम्यान या स्पर्धेचं आयोजन केले गेलेलं आहे.
आणि कोणालाही खरं तर या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर प्रशांत ठाकूर, रोशन ठाकूर आणि मुरबी संघाबरोबर खरं तर तुम्ही संपर्क साधला तर या स्पर्धेत तुम्हाला सहभाग मिळू शकतो. क्रमांक 5चं षटक घेऊन पाहायचे कोणते गोलंदाज वापरले जातील. प्रणय भुईर क्रमांक 5 साठी येतात. उंचपुरे हे सुद्धा गोलंदाज आहेत. गोलंदाजाची शरीर यष्टी खरं तर उंची असणं, गोलंदाजाकडे उंची असणं फार गरजेचं आहे. फक्त आणि फक्त रक्षात्मक रीतीने खेळून काढलेला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक दूरवरून आले, डायरेक्ट हिट साधण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पाहता पाहता इकडे सुद्धा कंप्लीट झाल्या. अलीकडचं क्रिकेट इतकं प्रगत आहे की तुम्हाला नेमबाजीसाठी सुद्धा स्वतंत्र सेशन घेण्याची खरं तर गरज आहे. म्हणजे डायरेक्ट हिट ज्यावेळेस तुम्ही साधता एखाद्या सत्रामध्ये 1-2 रनआउट जर ज्यावेळेस तुम्ही मिळवत असता त्याचा फायदा निश्चितच तुम्हाला होत असतो आणि त्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचा सराव करणं फार गरजेचं आहे. प्रणय भुईर तयार असतील. शुभमसाठीचा हा चेंडू आडव्या बटणे शॉर्ट आर्म पुलचा फटका आपण पाहिलेला आहे. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर राहिले आहेत. यावेळेस भूमितीचा दुभाजक आपल्याला आठवला. हा फटका अप्रतिम चौकार. फटका चांगला होताच परंतु त्यावर खरं तर जी प्लेसमेंट होती ती फार चांगली होती आणि म्हणूनच धावफलक या 4 पुढे जात असताना 52 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. प्रणय भोईर पुन्हा एकदा तयार असतील. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन शुभम स्ट्रायकिंग एंडला उपस्थित आहेत. फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, जॉयफुल. या एकूण 5 जर चेंडूंचा आपण विचार केला तर 5 चेंडूंमध्ये 2 षटकार 1 चौकार आलेला आहे. चेंडूची फेक करा. 2 षटकार 1 चौकार आलेला आहे. एक दुहेरी धाव सुद्धा आलेली आहे. म्हणजे शेवटच्या 5 चेंडूंवर 19 धावा जवळजवळ इकडे अंकित झालेले आहेत आणि याचाच परिपाक म्हणून धावफलक जे खरं तर अगदी हळूवार पद्धतीने संत पद्धतीने पुढे जात होतं ते धावफलकावर धावा लागलेले तिथे 58. या फलंदाजाची फलंदाजी काय राहिली आहे. शुभम याने खरं तर सलामीची जोडी बाद झाल्यानंतर क्रमांक 3 साठी मैदानाच्या आतमध्ये आले आहेत आणि आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार 10 चेंडूंमध्ये 24 धावा खरं तर त्याने आपल्याला दाखवलेले आहेत आणि त्याच्या साथीने बंटी ठाकूर चांगल्या पद्धतीने अँकरिंग रोल खरं तर त्याने इथे प्रस्तुत करणं गरजेचं आहे. 5 चेंडूचा सामना करत असताना 2 धावांवर खेळतोय. 58 धावा धावफलकावर जोडल्यात. पंचांना अजून काहीतरी खरं तर तांत्रिक अडचणी असतील तर यस त्यांनी सांगितलंय. यावेळेस फलंदाज खरं तर एक चेंडूचा निवाडा करून एक चेंडूची निवड करून खेळण्यासाठी तयार झालेले आहेत. 3 चेंडूंचा खेळ येणं यानंतर या सत्रातील शेष आहे. पायचे धावफलक जास्तीत जास्त म्हणजे कुठपर्यंत जाईल मला असं वाटतं 65 ते 66 धावा धावफलकावर 70 पर्यंत आल्या तर फार मोठं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीचा फटका आहे. ऑन साईडला क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह ज्ञानेश्वरी स्टँडच्या समोर चेंडू अडवला. झाली फेकी. काऊ कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते. पूर्वीच्या काली डलविच ग्राउंड म्हणजे इंग्लंडमध्ये ज्यावेळेस क्रिकेट खेळलं जायचं त्यावेळेस सीमारेषेच्या त्या भागामध्ये गायी किंवा गुरं बांधली जायची आणि म्हणूनच तेव्हापासून त्या भागाला काऊ कॉर्नर असं म्हटलं जातं. ती जी फील्ड पोझिशन आहे तिकडे चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 60 धावा धावफलकावर. इथे हा फटका सुद्धा चांगला. चेंडू फळीचा संपर्क झाला त्यावेळेस एक चांगला आवाज झाला होता परंतु इथे एलिव्हेशन मिळालं आणि चेंडू उंच गेला. हा फटका ज्यावेळेस सजवला त्यावेळेस फलंदाज अगदी डेप्थ मध्ये होता म्हणजे क्रीजच्या अगदी खोलवर होता. ज्या पद्धतीने हार्दिक पांड्या उभं राहणं पसंत करतो त्या पद्धतीने खरं तर ते गाईडलाईनच्या इथे जर पुढे असते तर मला असं वाटतं पॉपिंग क्रीजच्या इकडे तर हा फटका अजून पुढे ट्रॅव्हल झाला असता. परंतु प्रत्येक फलंदाजाची खेळण्याची शैली ही वेगळी असते. इथे एक गडी बाद केलेला आहे आणि या गोलंदाजाने सुटकेशा मोकळा निश्वास सोडलेला आहे. ज्या पद्धतीने या षटकामध्ये आतापर्यंत 1 षटकार 1 चौकार 2दा दुहेरी धावा आपण पाहिल्या होत्या. या सत्रातील सर्वात शेवटचा चेंडू. यानंतर हे सत्र खरं तर संपेल. पाहायचंय 60 धावा धावफलकावर आहेत. एखादा मोठा फटका चौकार आला तर 65 धावांचं लक्ष, षटकार आला तर 67 धावांचं लक्ष आणि याहीपेक्षा काय वेगळं घडलं तर येणारं लक्ष आपल्या समोर असेल. पाहायचंय शेवट
कोणाच्या नावावर असेल. इथे आतापर्यंत चांगला खरं तर कॅमिओ मिळालेला आहे. चांगली स्ट्रॉंग बॅटिंग अलीकडच्या या 5-7 चेंडूंवर आपण पाहिलेली आहे. अगोदर कुठेतरी धावफलक थोडं थांबलं होतं, सावकाश गतीने संत गतीने चालू होतं, त्याला बळकटी प्रदान केलेली आहे. क्लीन बोर्ड. त्याचबरोबर ही विकेट जाईल ते प्रणय भोईरच्या नावावर. लागोपाठच्या 2 चेंडूंवर त्याने घेतल्या 2 विकेट्स. याचबरोबर पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये झालेले पूर्ण. RMSK YCC मुरबी संघाने धावा बनवलेल्या आहेत त्या म्हणजे 60 आणि 61 धावांचा आव्हान इथे ठेवलेलं आहे. निर्धारित 5 षटकांच्या सामन्यामध्ये 12.20च्या धावगतीने धावा बनवाव्या लागतील दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या खालापूर तालुक्यातील पोसरी या संघाला. यानंतर दुसऱ्या फेरीचा सामना आहे गुंदवली वर्सेस वाघबील. दोन्ही संघाने आणि या दोन्ही संघाच्या संघनायकाने खरं तर नाणेफेकीसाठी प्रस्तुत व्हा. टॉस बॉक्समध्ये आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. धन्यवाद. दैवत पाटील, चला आपण टॉससाठी लगेच या प्लीज. दैवत पाटील, आपल्यास विनंती असेल भावे 11 वाघबेळ, आपण लगेच आमच्या टॉस बॉक्समध्ये पोचा. टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. भव्य 11 वाघबील त्याचबरोबर सुमित कुमार गुंदवली या 2 संघांदरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत. व्यासपीठावर अनेक या रमाकांत केनी, संतोष केनी आणि नंदलाल केनी नाणेफेकीसाठी या लवकरच. दुसऱ्या फेरीचा खरं तर सामना असणार आहे. या अगोदर भव्य 11 वाघबील संघाने एक सामना अतिशय चांगल्या पद्धतीने जिंकलेला आहे. त्याचबरोबर सुमित कुमार अँड कंपनी गुंदवली आणि सुद्धा चांगल्या पद्धतीने एक सामना या अगोदर जिंकलेले. तुमचा खेळ आतापर्यंत फार चांगला राहिला आहे अशीच अपेक्षा यानंतर असणार आहे. आमच्या मान्यवर खरं तर एक त्रिकोण तयार झालेला आहे. संतोष केणी, रमाकांत केणी आणि नंदलाल केणी. आता तुम्हीच ठरवा नाणेफेक कोणाच्या हस्ते करायची आहे. यस, संतोष केणी यांच्याकडे नाणेफेक सोपवली जाते. नाणं खरं तर तुम्हाला अगोदरच ठाऊक आहे. चौथा हिरवा आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय कबीर निर्मल. कॉल कोणाचा असेल? वाघबील संघाच्या संघ कर्णधाराचा कॉल. यस, टॉस करा. कबीर निर्मळ आणि तेच आलेलं आहे. नाणेफेक जिंकलेली आहे वाघबील संघाच्या संघ कर्णधाराने आणि मान्यवरांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावर जाऊन तुम्ही स्थानापन्न व्हा. खरं तर आपण इंटरव्ह्यू घेणार नाही आहोत म्हणून फक्त आणि फक्त निर्णय विचारतो. नाणेफेक जिंकली, निर्णय काय? शतरक्षण करण्याचा निर्णय. दोन्ही संघांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. वेळेचं गांभीर्य पाळूया आणि समालोचन कक्षामध्ये जाऊया. धन्यवाद. धन्यवाद सुनील शेळके सर. टॉसची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि जाऊया आपण या दुसऱ्या डावाच्या दिशेनं. 61 धावांचा करायचा आहे पाठलाग आणि आता पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची असणार आहे आणि खूप चांगली संकल्पना तुम्हाला मैदानाच्या आत पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने जे इनफिल्ड आहे, इनफिल्डच्या पलीकडची ती 30 सकटची रेखा आहे ती तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फ्लॅश होताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ग्लॅमर मिळते क्रिकेटला. टेनिस बॉल क्रिकेट देखील ग्लॅमरच होत चाललेला आहे आणि त्याचमुळे प्रत्येक आयोजक आपली स्पर्धा अधोरेखित कशी होईल त्याकडे प्रकर्षाने लक्ष घालतोय आणि या ठिकाणी एक चांगलं नियोजन स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2022 पाहायला मिळते. 61 धावांचा पाठलाग एका बाजूला असेल न्यू गोल्डन पोसरी आणि एका बाजूला असेल RMSK
मुरबी. एका बाजूला मुरबी संघाने बनवलेल्या 60 धावा 61 धावांचं टार्गेट ठेवलं गेले न्यू गोल्डन पोस्टरी संघासमोर. आणि दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अखिल आणि अखिलच्या सोबतीला मनीष तात्रे. एका बाजूला अखिल भोईर, एका बाजूला मनीष तात्रे. आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर होतोय तयार मुरबीकडून संकेत पाटील. या अगोदर संकेतची एक वेगळी कला आम्ही सर्वांनी ऐकली, पाहिली सुद्धा. तर पाहूया आता क्रिकेटच्या या मैदानामध्ये आपल्याला ज्या भूमिकेसाठी निवडलं गेलेलं आहे ती भूमिका मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय का संकेत. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. पहिला बॉल, फुललेनचा बॉल हलका त्याने प्लेस केले. कव्हर पॉइंट झोन मध्ये क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मिळते डॉट बॉलची. या ठिकाणी गरज आता जास्तीत जास्त डॉट बॉलची असेल मुरबी संघाला. कारण आपण जर पाहिलं पोसरी संघाकडे अखिल जो एक प्रतिभावंत खेळाडू आहे, मनीष तात्रे गेम चेंजर आहे. आणि त्याचमुळे कित्येक वेळा या दोघांनी एकमेकांचा खेळ पाहिला असेल. एकमेकांच्या उणीवा त्यांना ठाऊक असतील, एकमेकांचे सामर्थ्य त्यांना ठाऊक असतील. आणि त्याचमुळे पहिली 2 षटकं दोन्ही संघांसाठी तितकीच महत्वाची असणार आहे. पहिला बॉल जातोय डॉट. पाहुण्यांना स्क्रीनवर आपण पाहतोय ज्यांनी या संध्याकाळच्या सत्रात म्हणा किंवा या रात्रीच्या सत्रात म्हणा खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य मार्गदर्शन खेळाडूंना दिलेलं आहे. आणि मानकुळियाचा संघ पुढच्या वेळी दाखल झाला, त्याचमुळे प्रेक्षक वर्ग देखील मैदानाच्या आत थांबलेला आहे त्यांचा खेळ पाहण्यासाठी, जे खूप गरजेचं आहे. आणि काय जल्लोष ऐकायला पाहायला मिळाला जेव्हा मानकुळी संघाचा सामना आपण एन्जॉय करत होतो. पाहूया यानंतर सुद्धा आपण पाहिलं तर शेवटचा सामना आजच्या सत्रातला मानकुळी संघाचा असेल. या 2 संघात जो विजयी होईल त्यांच्यासोबत. बॅकफुटला जाऊन कट केला, इंटू द गॅप बॉलला पाठवलंय, पॉइंट सीमारेषा पार. वन ऑफ द बेस्ट स्ट्रोक, 4 धावा, चौकार. बॉलला प्रथम येऊ दिलं आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन करताना बॅकफुटला जाऊन विरुद्ध विकेट स्क्वेअर कट करताना बॉलला पाठवलाय पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. आणि म्हणतात ना की फक्त रिअल स्ट्रोकवर डिपेंड राहून चालत नाही, तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ग्राउंड स्ट्रोकवर देखील भर द्यावा लागतो. आणि त्या ठिकाणी एक जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली अखिलची. धावसंख्या पोहोचते 4 या आकड्यावर. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला पोहोचेल, थ्रो करेपर्यंत वेगानं ती 1 धाव अखिलला पूर्ण केली. 7 मिळाले अखिलला, मनीषशी मिळते फक्त 1 धाव. धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. बघा म्हणतात ना क्रिकेटच्या खेळामध्ये वाट लावण्यासाठी वाट पाहणं गरजेचं आहे. त्याचमुळे खेळपट्टीवर थांबण्याचा निर्णय या 2 फलंदाजांना स्पष्टपणे पाहायला मिळतोय. कारण म्हणतात ना की धावपट्टीवर जसं विमान धावते त्यानंतर तो वेग मिळतो, वेग मिळाल्यानंतर ते हवेत उडते. आणि त्याचमुळे मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये देखील तुम्हाला ग्राउंड स्ट्रोकवर लक्ष देताना तळ ठोकावा लागतो खेळपट्टीवर. आणि त्यानंतर मात्र तुम्ही नक्कीच एअर स्ट्रोक आत्मीयतेने आणि आत्मविश्वासाने खेळू शकता. आणि त्याचमुळे अजूनही तो एरियल स्ट्रोक्स आतापर्यंत पोस्टी संघाकडून खेचला गेला नाहीये. धावसंख्या झाले 5 धावा, बॉल्स फेकून झाले 4. आता डावखुरा फलंदाज तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळतो, त्याचमुळे फील्ड पोझिशन्स वारंवार बदलल्या जात आहेत. बॉलिंग ट्रॅकवर संकेतने आतापर्यंत चांगली कामगिरी केली, चांगली सुरुवात मिळवून दिलेली आहे RMSK मुरबी संघाला. मनीष या ठिकाणी आडव्या पाण्यात खेळतोय, स्लॉक करायचा नक्कीच प्रयत्न होता पण तितकंसं प्रॉमिसिंग कनेक्शन बॅट बॉलचं होत नाही. बॉल जातोय डीप मिड विकेट झोन मध्ये, क्षेत्ररक्षक अवेलेबल होता त्याचमुळे फक्त 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 6 या आकड्यावर. पहिल्या 2 बॉलवर 2 डॉट बॉल, चांगली सुरुवात संकेतने या षटकाची केली होती. पण त्यानंतर तो चौकार खूप महत्वाचा आता योग्य त्या वेळी आला. त्यानंतर 2 डबल्स आलेत, 2 सिंगल्स आलेत. खूप जाणीवपूर्वक या ठिकाणी खेळ होतोय टीम अखिल मनीषा पोसरीसाठी. कारण संघशक्ती जर टिकवून ठेवायची असेल तर वैयक्तिक खेळ चांगला व्हायला हवा. इनफिल्डला क्लिअर करताना हा क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल जाईल सीमारेषा पार. ये दिल मांगे मोर, मिळतोय 4, चौकार. ट्रॅकवर पोहोचायचं आहे. जरुरी नाहीये की प्रत्येक बॉलवर चौकार षटकार यायला हवा,
काही गोष्टी तयारीसाठी आवश्यक असतात आणि तेच पाहायला मिळालं. पहिल्या 2 बॉल जरी 2 डॉट बॉल पाहायला मिळाले आपण स्कोरशीटवर लक्ष घातलं तर, पण त्यानंतर 2 चौकार आणि 2 सिंगल्स सुद्धा आपल्याला पहिल्या षटकात पाहायला मिळाले. धावसंख्या 10 झाल्या. जिंकण्यासाठी अजूनही 51 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 24 बॉल्स 51 धावांची गरज. सन्माननीय साहिल केणी यांचं देखील पुन्हा एकदा आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये आगमन त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. धावसंख्या 10 झाली. अखिल खेळतोय 9 वर. अखिलनेच पूर्णपणे अधिभार स्वीकारला होता या पहिल्या षटकाचा. मनीषने फक्त 1 बॉल खेळला आणि त्या 1 बॉलवर 1 धाव कंप्लीट केली. एक कॉम्बिनेशन बिल्टअप होतोय या 2 फलंदाजांच्या माध्यमातून न्यू गोल्डन पोसरी संघाचा. नवीन बॉलर विघ्नेश बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या उजवीकडून, स्ट्राईकवर मनीष तात्रे. ऑन साइडला स्लॉक केलंय. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन बॉलला पाठवलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. मिळतील या धावा 4 चौकार. त्याच्या स्ट्रोक मध्ये, कारण म्हणतात ना की माझा विश्वास फक्त जिंकण्यावर आहे, कारण हरणं फक्त जंगलात राहतात. तर या ठिकाणी जिंकण्याची ती दुर्दम्य इच्छाशक्ती मनीष तात्रेची पाहायला मिळाले आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कसं खेळावं ते तंत्र विकसित केले. धावसंख्या पोहोचते बिनबाद 14. बॉलिंग ट्रॅकवर विघ्नेश तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस मिस टाइम आहे. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज विघ्नेश. बॉल खाली येतोय. कॅच खूप चांगल्या पद्धतीने आपल्या हातांच्या उजवीमध्ये टिपतोय. बसतोय पहिला धक्का. न्यू गोल्डन पोसरी. अ, 19 डिसेंबर 2022 ला जे संघ खेळले होते आणि जे संघ जिंकले होते त्यांनी उद्या सकाळी 11 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे, अशा आयोजकांच्या वतीनं ती सूचना आलेली आहे. आणि ते 3 संघ आपण पाहिले तर आहेत क्रिशा 11 न्हावा, दिनेश स्मृती गोटेकर ब, ओम साई धाबा धानीव. हे तिन्ही संघ आपण 11 वाजता रिपोर्ट करायचंय. तुमच्या समोरच तो ड्रॉ टाकला जाईल आणि लगेचच ज्या चिठ्ठ्या येतील पहिले 2 त्यांच्या दरम्यान पहिला सामना खेळला जाईल आणि त्यातून जो विजय होईल त्यानंतर लगेचच आपण तो दुसरा सामना खेळून ते वेळापत्रक पूर्ण करणार आहोत. ही सूचना आयोजकांच्या वतीने आम्ही करत आहोत. तर आपण या तिन्ही संघांनी सकाळी 11 वाजता रिपोर्ट करायचंय. क्रिशा 11 न्हावा, दिनेश स्मृती गोटेकर ब, ओम साई धाबा धानीव. विघ्नेशने एक जबरदस्त अटॅक केला विथ द बॉल आणि त्या अटॅकचं उत्तर नव्हतं मनीषकडे. मनीषला परतावं लागते. त्याच्या जागेवर आलाय प्रणय, नवीन फलंदाज. 1 गडी बाद 14 धावा. ओव्हर द विकेट. तेज तर्रार महाप्रचंड वेगाने हा बॉल हाताळला होता आणि त्या वेगाचं उत्तर फलंदाजाकडे नव्हतं. इन फ्रंट ऑफ द विकेट खेळायचं होतं, पण मात्र ते कनेक्शन बॅट आणि बॉलचं होत नाहीये. लेफ्ट हँडरने रिप्लेस केलेला आहे आणि प्रणय जो नव्याने आलाय तो देखील थोडा स्ट्रगल करताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या झाले 1 गडी बाद 14. खूप वेळापासून धाव फलक थांबलाय. चांगली इकॉनॉमिकल ओव्हर आतापर्यंत हाताळलेली आहे विघ्नेशने. पुन्हा एकदा टाचांवर बॅलन्स करून खेळायचं होतं. मिड विकेटला आपण बॉल जातोय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, त्या दरम्यान मिळते ही 1 धाव. न्यू गोल्डन पोसरी संघ एक जबरदस्त शिस्त प्रिय असा संघ आहे. कित्येक सामन्यांमध्ये आम्ही त्यांना पाहिलंय, कित्येक स्पर्धांमध्ये त्यांना पाहिलंय. शिस्तीचं प्रदर्शन खूप चांगल्या पद्धतीने ते करत असतात. मैदानाच्या बाहेर जाताना रांगेत जाणं, मैदानाच्या आत येताना रांगेत येणं, ही ओळख तुम्हाला कमवता आली पाहिजे आणि ती त्यांनी कमवले. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यांच्या वतीने एक चांगलं वर्तन नेहमीच पाहायला मिळालंय न्यू गोल्डन पोसरी. विघ्नेश आतापर्यंत चांगल्या दर्जाचं षटक हाताळतोय. 4 बॉल्समध्ये 5 खर्च केले आहेत. 61 धावांचा पाठलाग करताना 15 बनवला. जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांची गरज आहे. 45 रन्स स्टील रिक्वायर्ड टू विन. बॉलिंग ट्रॅकवर आता विघ्नेश तयार होतोय पंचांच्या डावीकडून. राऊंड विकेट. अखिल खूप वेळापासून नॉन स्ट्राईक एंडला थांबला होता
आणि त्याचमुळे पहिल्या षटकावर त्याचा दबदबा पाहायला मिळाला. पण आता दुसऱ्या षटकावर पुढील बॉलवर अखिल कशा पद्धतीने आपलं नाव कोरतोय पाहूया. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका तर तितकासा प्रॉमिसिंग नाही त्या ठिकाणी. नक्कीच पंच स्तब्ध आहेत की काय पाहूया. स्तब्ध आहेत म्हणजेच लेग बायची एक धाव तुम्हाला पाहायला मिळणार आहे. स्कोरशीट वरती एक धाव वाढेल कारण तो वेळ घेतला गेला पाहिजे कारण पंच खूप चांगल्या दर्जाचं काम करताना पाहायला मिळालं. ट्रिपलेमध्ये आपण पाहू शकतो अगदी मांड्यांवर बॉल आदळलेला आहे, त्यानंतर बॉल हवेत राहिला आणि अपील तर केली गेली. अपील करणं प्रत्येकाचं अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर गोलंदाजाने केला. पण पंच देखील तितक्याच ताकदीचे आपल्याला पाहायला मिळतात. महेंद्र सर असतील आणि त्यांच्या सोबतीला अझीम अब्दुल्ले सर असतील. चांगली कामगिरी गेल्या 4 दिवसांपासून पाहायला मिळते. जेपी पॅनल 16 धावा, 1 गडी बाद असेल शेवटचा बॉल या सेकंड ओव्हर मधला. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. विघ्नेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस नियंत्रण थोडंसं फलंदाजाचं देखील चुकते आणि अशा वेळेला जेव्हा संघाला तुमच्या फलंदाजीची गरज आहे, काहीतरी आगळा वेगळा करण्याचा प्रयत्न केला जातोय पण मर्यादा ओलांडतोय आणि त्याचमुळे जातोय हा डॉट बॉल. षटक संपते दुसरं. 2 षटकांचा खेळ समूह. धावसंख्या झाला 1 गडी बाद 16 आणि जिंकण्यासाठी अजूनही 18 बॉल्स मध्ये 45 धावांची गरज आहे. 18 बॉल्स 45 रन्स रिक्वायर्ड टू विन. त्याचमुळे मात्र या सामन्यामध्ये देखील तेच पाहायला मिळते. पोसरी संघ जरी आता बॅकफुटला जाणवतोय, अजूनही 3 षटकांचा खेळ त्यांच्याकडे आहे आणि त्यानंतर मात्र त्यांचा चित्रपट सुपरहिट कसा होईल त्याकडे त्यांनी जर लक्ष दिलं तर नक्कीच हा सामना जिंकता येऊ शकेल. पण तुर्तास चांगल्या दर्जाची गोलंदाजी RMSK मुरबी संघाच्या वतीने हाताळलेले आहेत. मुख्यत्वे विघ्नेशने दुसऱ्या षटक हाताळलं होतं ज्यामध्ये त्याने फक्त खर्च केलेले आहेत 5 धावा आणि त्याला 1 विकेट सुद्धा मिळालेला आहे. आता पाहूया तिसऱ्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय संकेत पाटील. आपला स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येथे स्टार्ट चांगली मिळवून दिली होती आणि त्यानंतर त्या स्टार्टला पुन्हा एकदा एक चांगल्या दिशेने घेऊन जाण्याच्या उद्देशाने विश्वास ठेवला गेलेला आहे संकेत पाटीलवर. संकेतच्या वतीने कशा पद्धतीने संघर्ष केला जातो मैदानाच्या आतमध्ये जे खूप महत्वाचं आहे कारण फक्त नाव बनवून चालत नाही, टिकवता आलं पाहिजे. ओव्हरपिच होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न. इनसाइड एज बॉल पोहोचेल मिड विकेट झोन मध्ये. इनफिल्ड क्लिअर केलं जाईल. दीपमधू क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची होती संधी. थ्रो थोडासा खाली राहिला होता त्याचमुळे गॅदर करता आला आणि मिळतात या 2 धावा. 2 धावांची वाढ आणि धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 18 धावा. 18 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटकार चौकार जे खूप अपेक्षित आहे. आतापर्यंत चौकारच आपण पाहिले. 3 चौकार आतापर्यंत लावले गेलेले आहेत पण एकही षटकार आतापर्यंत पोसरी संघाकडून इम्प्लिमेंट केला गेला नाही. बॅकफुटला बॅलन्स करून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न. यष्टीरक्षक अगदी स्टंप्सला खेटून आहे आणि ते कुठेतरी फलंदाजाचं लक्ष विचलित करण्यासाठी देखील तंत्र वापरलं जाते आणि चांगल्या दर्जाचं यष्टीरक्षण पाहायला मिळते. अगदी स्टंप्सला चिकटून तो आहे. जातोय डॉट बॉल. धावसंख्या 18. ऑन साइडला पुल केलंय. एलिव्हेशन मिळत नाहीये. बॉल जातोय काऊ कॉर्नर. सीमा रेषा पार. या मिळतील धावा 4. चौकार. बॉल फलंदाजाला देणं म्हणजे खवय्याला मेजवानी देणं आणि त्या मेजवानीचा स्वीकार करताना अखिलने या बॉलला पुल करताना पाठवलंय. काऊ कॉर्नर. सीमारेषा पार. मिळतील या 4 धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 22 जिंकण्यासाठी 15 बॉल्स 39 धावांची गरज आहे. 39 रन्स रिक्वायर्ड टू विन. ड्राईव्ह करायचं होतं. पुन्हा एकदा बॅट बॉल कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. अखिलचा प्रयत्न तर मोठ्या स्ट्रोकचा स्पष्टपणे पाहायला मिळतोय पण तो रिझल्ट जो अपेक्षित आहे न्यू गोल्डन पोसरी संघाला तो रिझल्ट तर मिळत नाही. पण प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दिसतायत. जरी सफल होत नाही तरी देखील संघर्ष स्पष्टपणे झळकतोय फलंदाजीवर. धावसंख्या पोहोचते 23 वर. प्रणय खेळतो 1 वर. अखिल आतापर्यंत चांगल्या पद्धतीने किल्ला लढवतोय. 10 बॉल्स मध्ये 16 बनवलेले आहेत अखिलनं. संकेतने आतापर्यंत 10 बॉल्स मध्ये 17 खर्च केले आहेत. 2 बॉल शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकातले. 14 बॉल्स अर्धीची गरज. ऑन साइडला पूल करायचं आहे. बघा कन्व्हिनियंट नाही या स्ट्रोक. बॉल जातोय मिड विकेटला.
जी पॉवर जनरेट करायची होती या स्ट्रोकसाठी ती पॉवर जनरेट करता आली नाही. शॉर्ट ऑफ गुडलाईन बॉल आणि खूप चांगल्या पद्धतीने आयडियली फुल स्ट्रोक खेळण्यासाठी चांगला बॉल मिळाला होता फलंदाजाला, पण कुठेतरी टायमिंग व्यवस्थित जुळवता आलं नाही आणि त्याचमुळे बॉल जातोय मिड विकेट झोनमध्ये. इनफिल्डच्या झोनमध्ये तो अडवला जाईल तोपर्यंत एकच ओव्हर पिच होता, मिस करतोय. प्राइसलेस विकेट मिळते टीम RMSK मुरबीला. अखिल बॅक टू पॅव्हलियन, त्रिपुराचित बोल्ड आउट. काय संपते 12 बॉल्स मध्ये 37 धावांची गरज आहे. 12 बॉल 37 धावांची गरज. आपण पाहताय स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2022 चौथा दिवस आहे, चौथी रात्र तुम्ही पाहताय आणि 72 संघांना आपण समावेश दिलेला. ग्रामीण फॉर्मॅटचे दिग्गज 72 संघ तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतील आणि 40+ चा आपण विचार केला तर 40+ चे देखील कित्येक संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळाले. 32 संघ तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतील. एक मोठं स्वरूप आहे. या ठिकाणी अजून एक सूचना आलेली आहे, जर चुकीच्या पद्धतीची चेंडूची हाताळणी जर गोलंदाजाने केली तर 5 धावांची पेनल्टी, ज्याला आपण थ्रो गोलंदाजी म्हणतो, 5 धावांची पेनल्टी त्या संघाला मिळेल आणि तो गोलंदाज त्या स्पर्धेत पुन्हा एकदा गोलंदाजी करू शकणार नाही, अशी सूचना आयोजकांच्या वतीने. 2 गडी बाद 24, 12 बॉल 37 ची गरज आहे आणि आता कॅप्टन मयूर पाटील मैदानाच्या आतमध्ये योग्य त्या वेळी आलेत असं आपण म्हणू शकतोय. कारण म्हणतात ना की बिझनेसमध्ये नुकसान झालं किंवा तोटा झाला तर सर्व जबाबदारी CEO ची असते. तर क्रिकेटच्या मैदानामध्ये देखील तेच आहे. संघाकडून चांगलं प्रदर्शन झालं नाही तर ती जबाबदारी कॅप्टनची असते. पाहूया मयूर कशा पद्धतीने लॉसला प्रॉफिट मध्ये कन्वर्ट करतोय. स्ट्राईकवर तुतास आहे प्रणय. जिंकण्यासाठी 12 बॉल्स मध्ये 37 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार होतोय शुभम पंचांच्या उजवीकडून. यावेळेस हलक्याताने मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक आपण पाहू शकतोय. लोवर बॅकलिपने बॉलला थोडस हवेत खेळले. क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला बॉलवर येईल तोपर्यंत मिळते ती एक धाव. धावसंख्या पोहोचते 25 या आकड्यावर. 11 बॉल्स मध्ये 36 धावांची गरज आहे. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळते. पहिल्या डावामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये मनीष ठाकरेने चांगली सुरुवात मिळवून दिली ते, पण वैशाल भोईरचं दुसरं षटक हे 20 धावांचं राहिलं. तिसऱ्या षटकामध्ये मनीषने पुन्हा एकदा कमबॅक मिळवून दिलं, 7 धावांचं षटक हाताळलं, पण चौथं आणि 5वं षटक थोडं महागडं हाताळलं गेलं. त्याचमुळे एक चांगली धावसंख्या बनवते आलेली आहे मुरबी संघाला. भोसरी संघ स्ट्रगल करतोय. फुलरींचा बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन मधून पुढे, बॉलवर वेगानं पोहोचतोय, थ्रो करतोय. त्या ठिकाणी डेंजर एंडला होता मयूर पाटील, पण थ्रो खूप जास्त लांब फेकला गेला होता. त्याचमुळे मिळतात या 2 धावा आणि 2 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 27 धावा. जिंकण्यासाठी 10 बॉल्स 34 धावांची गरज. बघा, बनायचंय तर गेम चेंजर बना, कारण जगामध्ये खेळाडूंची कमी नाही आणि गेम चेंजर भूमिका आता मयूरला अदा करावी लागेल आपल्या संघासाठी. यावेळेस ड्राईव्ह करायचा नक्कीच प्रयत्न होता, पण शेवटच्या क्षणाला बॅकफुटला जाऊन बॉलला पंच केलाय. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे. बॉलचं मेरिट ओळखतोय माफ करा मयूर, पण ते ओळखताना कुठेतरी वेळ देखील घेतला जातोय, कारण आता वेळ तितकासा शिल्लक नाहीये. बॉल शिल्लक आहेत 9, गरज आहे 33 धावांची. 9 बॉल्स 33 रन्स रिक्वायर्ड टू विन. शॉर्ट फॉर्मॅट मध्ये तुम्हाला खूप काही करायचं असते पण वेळ कमी असतो, त्यामुळे तुम्हाला स्वतःला असेंबल करून घ्यावं लागते. कव्हर झोन मध्ये ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला पोहोचेल तोपर्यंत एका धावेला 2 धावांमध्ये बदललं जाते. 2 क्षेत्ररक्षक स्ट्रगल करतात, बॉलला कॅरी करतात. थ्रो करेपर्यंत तिसरीचा कॉल आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मयूरची, पण मात्र साथ मिळाली नाही प्रणयची. आणि प्रणय मात्र या ठिकाणी चांगला खेळ करताना पाहायला मिळते, पण कुठे धाव घेताना ते स्ट्रगल आहे. आणि पाहूया आता त्या ठिकाणी बॉल कॅरी झालाय का. दरम्यान होत आहेत या 3 धावा, 3 रन्स. धावसंख्या झालेली आहे 31 धावा. 8 बॉल्स मध्ये आता जिंकण्यासाठी
30 धावांची गरज आहे. मयूर ज्याला जास्तीत जास्त स्ट्राईकची अपेक्षा आहे आणि तेच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तो वारंवार प्रयत्न करतोय, जे खूप महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा क्रिकेट खेळतो प्रत्येकाला वाटते की चांगल्या खेळाडूच्या खात्यात जास्त बॉल यायला हवे आणि मयूरची देखील तीच अपेक्षा. बॉलला जाऊ दिलंय आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं येतोय. धावसंख्या पोहोचते 32 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 8 बॉल्स 29 धावांची गरज. जर मी आज खेळू शकलो नाही तर कधीच खेळू शकणार नाही, असाच प्रयत्न आता मयूरला करावा लागेल आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारताना. फुललेनचा बॉल आउटसाइड एज, बॉल जाईल गलीमध्ये. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत 3, त्यामुळे मात्र त्यांना भेदून बॉल तर मागे जाणार नाही. मी ते फक्त एका धावेची वाढ आणि धावसंख्या 33 झालेली आहे. जिंकण्यासाठी 7 बॉल्स 28 धावांची गरज. उलटी गिनती नक्कीच सुरू झालेली आहे, पण मात्र उलटी गिनती जरी सुरू झाली आहे पण पोसरी संघाला जे मॅजिकल स्ट्रोक्स खेळायचे ते स्ट्रोक्स खेळण्यासाठी व्यत्यय आणतायत गोलंदाज. शुभमने देखील ह्या षटकाची हाताळणी चांगली केली आहे. 5 बॉल्समध्ये 9 खर्च केलेले आहेत, जे इकॉनॉमिकल आपण समजू शकतोय या घडीला जेव्हा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग पोसरी संघ करते. 7 बॉल्स 28 धावांची गरज. क्रॉस बॅटेड, तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. बॉल जाईल मिड विकेट झोन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची नक्कीच गरज होती, कारण स्ट्राईक हवी आहे मयूरला. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. षटक संपते 4. धावसंख्या 2 गडी बाद 35. जिंकण्यासाठी 6 बॉल्स 26 धावांची गरज. 6 बॉल्स 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आता गोलंदाज कोण असेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. जवळपास थोडस कठीण होऊन बसले पोचरी संघासाठी, कारण प्रत्येक फलंदाज या ठिकाणी स्ट्रगल करतानाच पाहायला मिळाला. अखिल भोईरने काही काळ टिकाव धरला होता, ज्याच्या वतीनं 3 चौकार खेचले गेले होते, तो बाद झाला. मनीष टात्रे फक्त 1 चौकार खेचू शकला. प्रणय भोईरच्या वतीनं देखील आतापर्यंत प्रयत्न केले गेलेत, पण अजून एकही बॉल त्याला सीमारेषेच्या बाहेर पाठवता आला नाहीये. आणि मयूर पाठवता आला नाहीये. त्याचमुळे मात्र कुठेतरी फलंदाजीची स्ट्रेंथ कमकुवत झाल्यासारखी जाणवते. या महत्वपूर्ण स्पर्धेमध्ये न्यू गोल्डन पोस्टरी संघ यांची खेळी आपण कित्येक वेळा पाहिलेली आहे. फलंदाजीमध्ये देखील त्यांनी खूप मोठमोठे विक्रम नोंदवलेले आहेत, पण मात्र आज झालंय काय? नक्कीच थोडासा संघ अडचणीत आहे, बट इथनं देखील जरी मयूर पाटीलनं चांगली बॅटिंग केली ना, तरी जो काही पोसरीचा फॅन फॉलोविंग आहे तो म्हणेल की प्रयत्न आमचे चांगले राहिले. तर मग मयूर पाटीलला प्रयत्न करावे लागतील. कदाचित प्रयत्न करता करता 26 बनतील, बट समोर प्रताप हा एक चांगला बॉलर आहे. हा फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मिड विकेटला फील्ड डाऊन दी बॉल टिपलाय. जेल संपलाय. मयूर पाटीलचा खेळ पुन्हा एकदा हा नाराज केलं मयूरनं आज पोसरी टीमच्या समर्थकांना. विकेट डाऊन. प्रतापला मिळते विकेट. बॉल 26 धावांची गरज आहे. ओमीजी बघा, प्रत्येक दिवस चांगला नसतो, पण प्रत्येक दिवसामध्ये काही ना काही चांगलं असते, ते तुम्हाला शोधायचं आहे. आणि अजूनही जर पाहिलं तर 5 बॉल्समध्ये 26 धावांची गरज असताना जर ती आत्मीयता आणि ती अटॅकिंग स्ट्रॅटेजी वापरली गेली पोसरी संघाकडून तर अजूनही सामना जिंकला जाऊ शकतोय. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यासोबत GTC मध्ये जोडले गेलेत जोया 11, एक नावाजलेले पुरस्कर्ते, आमचे बंधुतुल्य मित्र प्रेमनाथ दादा भंडारी आणि एक अतिशय चांगले क्रिकेटर उसाटणेचे, आणि त्यांच्याकडनं टीम मुरबीला ऑल द बेस्ट आला. त्यांचं करू आपण वेलकम. आणि व्यासपीठावरती भिवंडी क्रिकेटमधील एक फार मी म्हणेल सेन्सिबल क्रिकेटर म्हणा, आदर्श प्लेअर म्हणा. अनेक वर्ष भिवंडीचं क्रिकेट सातत्यानं बदललं, अनेकांच्या टीम्स बदलल्या, पण एक खेळाडू जो नेहमीच आपल्या संघासोबत आपल्या टीमसोबत एक डेडिकेशन घेऊन राहिला, अर्थातच दिनेश दादा चौगुले मॅचला एन्जॉय करतात. त्यांचं देखील करू आपण हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या सोबतीनं हँडसम उज्ज्वल आपल्यासोबत जोडला, त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. चॅलेंज एक्सप्रेस या नावाने सुपरिचित आहेत आणि नक्कीच खूप चांगला तुम्ही मुद्दा मांडलात की या ठिकाणी संघ
एकत्रित करण्यासाठी त्यांचे प्रयत्न देखील तितकेच महत्त्वाचे राहिलेले आहेत आणि ते एकत्रीकरण प्रत्येकाला जमत नाही. प्रत्येक कॅप्टन नवीन नवीन खेळाडूच्या शोधात असतो. यावेळेस फोर्स केलंय क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला, 1 बाउन्स बॉल कलेक्ट करेल, ठाऊक आहे त्याला जास्त काही नुकसान होणार नाही, त्याच्यामुळे ती घाई गडबड पाहायला मिळत नाहीये. मोरबी संघाच्या खेळाडूंच्या वतीनं धावसंख्या जाते पोहोचते ती म्हणजे 36च्या आकड्यावर जिंकण्यासाठी आता 3 बॉल्स 25 धावांची गरज आहे. 3 बॉल्स 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रणय जास्त वेळ प्रणयने घेतलाय कारण प्रणयने आतापर्यंत 7 बॉल्समध्ये 8 बनवले आहेत, ज्यामध्ये नक्कीच मोठ्या स्ट्रोकची निवड करता करता तो प्रयत्न असफल राहिलेत. बॉडीला रोल केलं, नटराज शैलीने खेळायचं होतं. ऑन साईडला बॉल जाते शॉर्ट फाईन लेग झोन मध्ये, दरम्यान पूर्ण केली जाते ती 1 धाव जी असेल लेग बाईटची. लेग बाईटची 1 धाव आपण ऍड करणार आहोत धावसंख्येमध्ये. धावसंख्या पोहोचते 4 गडी बाद 37 धावा. 2 बॉल्स मध्ये आता विजयासाठी 24 धावांची गरज आहे. जवळपास विजयाचा उंबरठा ओलांडण्याच्या तयारीत आहे तो म्हणजेच RMSK मोरबी संघ. प्रताप तयार, क्रॉस बॅटेड खेळायचं होतं. बॅटचा फेस लगेच क्लोज केला, वेगानं बॅटचा स्विंग पाहायला मिळाला पण बॉलची उंची व्यवस्थित मोजता आली नाही आणि त्याचमुळे जातोय हा डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे या महत्वपूर्ण सामन्यातला आणि कुठेतरी विजयाच्या दिशेने आगळकूच पहिल्या बॉल पासून पाहायला मिळाली या दुसऱ्या डावाच्या मोरबी संघाची. क्रॉस बॅटेड ऑन साइडला पुल करताना बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये खेळलंय पण त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. सामना जिंकलेला आहे